सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आज आपल्याला पुढचा प्रश्न असा पाहायचा आहे, कहाच धर्मः परः लोके। आता पारलौकिक धर्म कोणता, म्हणजे अत्युच्च शिखरावरचा परमधर्म उच्च धर्म कोणता, सर्वोच्च गुण कोणता, सर्वोच्च धर्म कोणता या जगाचा? तर उत्तर सांगून ठेवलं होतं मी, सहानुभूती। तर आता आपण सहानुभूती या विषयावर जी काही तुमची मतं आहेत ती तुम्ही नंतर मांडू शकता। आत्ता आपण फक्त थोडंसं हे समजावून घेऊ। आता याला संस्कृतमध्ये काय म्हटलं आहे, अनृशंस्यम परः धर्मः, अनृशंस्यम परः धर्मः, म्हणजे प्रत्येकाबद्दल सहानुभूती वाटणं। सहानुभूती, आता जर दोन शब्द माहिती असतील इंग्लिशमधले, सिम्पथी अँड एम्पथी। सिम्पथी वाईट आहे, दुसऱ्याबद्दल कळकळ वाटणं, आणि अशी सहानुभूती हा अर्थ इथे नाही। कारण परत सांगते, ही सहानुभूती हे मराठी भाषेतला शब्द नाही आहे। हा यक्षाचा तोंडी असलेला प्रश्न आणि युधिष्ठिराच्या तोंडी असलेलं उत्तर आहे, आणि म्हणून ती सहानुभूती याचा अर्थ काय आहे, प्रत्येकाबद्दल दयाळू भाव असणं, आपुलकी असणं, आपलेपणाचा भाव असणं, परमदयाळू कल्पना मनामध्ये त्या व्यक्तीविषयी असणं, याला म्हणायचं सहानुभूती। या विषयातला हा सहानुभूती हा शब्द अत्यंत वेगळा आहे, भाषेचा तोकडेपणा आहे हा। जितके सगळे प्राणी आहेत या जगामध्ये, जेवढे सगळे प्राणी आणि जेवढे सगळे मानव आहेत, संपूर्ण जगामध्ये जेवढे मानव आहेत
त्या सगळ्यांबद्दल म्हणजे आपल्या आपल्या अस्तित्वामध्ये, आपल्या आपल्या संबंधांमध्ये जे जे कोणी येतात, मग जगातले कोणीही असो ना ते. आता इथले बरेच लोक अमेरिकेला जातात. अमेरिकेला त्यांची मुलं असतात, त्यांची कुटुंब असतात, हे असतं ते असतं, सगळं ठीक आहे, मान्य आहे मला. पण ज्यावेळी इथले लोक तिथे जातात आणि रस्त्याने फिरायला जातात, मग तिथे गेल्यावर कोण भेटतं आपल्याला? परदेशातली माणसं भेटतात. हा गुण त्यांच्या अंगी आहे. आपण कचरतो, काय ह्याच्याशी बोलू का, हसू का नको का काय. त्यांना काही ओळख नसली तरी फरक नाही पडत. ते हसतात, गुड मॉर्निंग म्हणतात, कोणतरी वेगळं दिसतंय आपल्या देशात असं त्यांना वाटतं. म्हणजे काय आहे, एक मनुष्य आहे ना, बास. मॅन इज गॉड एवढं समजायचं आणि त्याच्यावर प्रेम करायचं आपलेपणाने, बास. ह्याला म्हणायचं सहानुभूती या विषयामध्ये. तर हा जो दयाळूपणा आहे, या दयाळूपणामुळे काय आहे, सगळे जात पंथ, त्याचं उंच बुटकेपणा, त्याचं जाड बारीकपणा, त्याचं गोरेपणा काळेपणा, त्याचं चांगलं दिसणं वाईट दिसणं, त्याची बोलण्याची ढब, आपल्याला पटो न पटो, पण ते काही नाहीच आहे त्याच्याकडे लक्ष. सगळे मनातले भेदभाव नाहीसे होतात त्याच्यामुळे, या सहानुभूतीमुळे. आणि म्हणून कुणावर उपकार नाही, स्वतःवर उपकार म्हणून सहानुभूती प्रत्येकाबद्दल बाळगणं आणि जसं आहे तसं त्याला स्वीकारणं. हे बघा, वाघ आहे ना, वाघ, ते वाघाला आपण असं कधी म्हणायला गेलोय का आजपर्यंत की काय हा वाघ आहे, एवढी कसली ही डरकाळी फोडणं, आणि हे काय माणसांना खातो, एवढा का घाबरवतो हा, आम्ही काय याचे शत्रू आहोत, आम्ही याला मारतोय का, असा का करतो हा, असं आपण म्हणतो का कधी? नाही, अजिबात म्हणत नाही. कारण वाघ हा मुळात त्याचा जो धर्म आहे त्याच्या व्यतिरिक्त वागतोय का तो? वाघ हा माणसासारखा वागतोय का, तर त्याचं चुकेल. त्याच्या धर्मानुसार तो वागतोय. त्याच्यामुळे वाघाबद्दल जरी आम्हाला भीती असली आमचा जीव वाचवण्यासाठी, तरी त्याची घृणा करण्याचं काहीच कारण नाही आहे. काहीही कारण नाही घृणा करण्याचं. तुम्हाला माहिती का, पूर्वी आहे ना, या पेशवी पार्कमध्ये अगदी जी लोअर के जी अप्पर के जी जी मुलं असतात त्यांच्या ट्रिप्स काढायचे. सगळे प्राणी त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये. या मुलांना या प्राण्यांचं काहीही भय नसतं. त्यांना माहितीच नाही आहे हे प्राणी काही करतात, हे डेंजरस आहेत वगैरे काही नाही. तो वाघ असो, ते माकड असो, ते कोणी असो, ते सिंह असो, ती मुलं ना खूप एन्जॉय करतात, आनंदी आनंद नाचतात. हा कसा करतोय, तो कसा करतोय, वाघोबा बघा, म्हणजे दिसायला एवढा भीतीदायक असतो वाघ, सिंह काय. आणि पूर्वी ही खूप पद्धत होती. म्हणजे त्यावेळी एक शाळा आहे ना, आमच्या शेजारीच होती चिंचवडला. मग त्या मुख्याध्यापिकांना छोट्या छोट्या मुलांना नेण्यासाठी मदत लागायची. मग शेजारचे ताई दादांना ते न्यायचे, मग आम्ही जायचो. आणि
तेव्हा मी बघितलेलं मला आजही ती मुलं डोळ्यासमोर दिसतात. इतकी हसतात ती, इतकी नाचतात. हा वाघ बघा कसा दिसतोय. त्यांना काही ते असं अक्राळ विक्राळ वाटतच नाही, काहीच वाटत नाही. त्याचं कारण आपल्या मनातच काही नाही आहे, तर काय दिसेल बघा तुम्ही. एकदम छान वाटतं. हे कशासाठी? विषय आपल्या सहानुभूती चालला आहे, म्हणजे प्रेमच. आपल्या आतमध्ये जर प्रेम असेल ना, तर कोण कसं दिसतं, कोण कसं वागतं ह्याच्याकडे लक्षच नसतं. आणि कोणी कसं राहायचं, कोणी कसं वागायचं हा माझा प्रश्नच नाही आहे ना. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की मला प्रत्येकाबद्दल दयाभाव. दया हा शब्दसुद्धा वाईट आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने तो वाईट आहे. दयाळूपणा म्हणजे कृपाळूपणा, प्रेमळपणा, निखळ प्रेम. अतिशय आनंद झाला पाहिजे समोरच्या माणसाला पाहून. तेव्हा कुठे आपलं मन बदललं असं समजता येईल. सहानुभूती वाटणं, सहानुभूती हा शब्द वापरताना सुद्धा मला चुकीचा वाटतोय. पण सहानुभूती म्हणजे प्रेमळपणा, आपुलकी प्रत्येकाबद्दल. या जगात जेवढे प्राणी आहेत, असं मी म्हणतच नाही आहे की प्राण्यांच्यापासनं भीती नाही आहे आपल्याला. भीती आहे, पण त्यांचं ते जे वागणं आहे ना, त्यांनी आपल्याला आतमध्ये आनंद झाला पाहिजे की परमेश्वर त्यांच्याकडून कसं वागवून घेतोय. म्हणजे वाघाने जरी डरकाळी फोडली तरी मुलं नाचायची की आम्हाला पाहून हा ओरडतोय बघा कसा, तरी मुलं नाचायला लागायची. आज काय आहे पेशवे पार्कमध्ये मला माहीत नाही, पण पूर्वीची ही पद्धत होती. सगळ्या शाळा मॉन्टेसरीच्या मुलांना पेशवे पार्कमध्ये न्यायच्या आणि तिथे सगळ्या प्रकारचे प्राणी पिंजऱ्यात बांधलेले असायचे. हे म्हणजे खरा निसर्ग त्यांना बघायला मिळायचं. अतिशय मुलं आनंदून जायची, अतिशय आनंदून जायची. असं जर आपल्या आतमध्ये प्रेम असेल, दुसरी काही दुनियाच नाही, तर माणसाच्या कशावरच लक्ष नसतं, फक्त प्रेमळपणा. आणि हे जगातलं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. दाखवायसाठी प्रेमळपणा नाही आहे हा, तर पूर्णपणे असण्यासाठी आतमध्ये पुरून भरून प्रेमळपणा राहिला पाहिजे आपला. सगळे आपल्यातले जे भेदभाव आहेत, सगळे भेदभाव मनातले, कुठपर्यंत भेदभाव, हा मी आणि हा दुसरा, हा सुद्धा भेद मनातनं निघून जातो या सहानुभूतीमुळे, आपुलकीमुळे. मनात काहीतरी पूर्वग्रह असतात, हा मनुष्य असाच वागला, ते नाही, भूतकाळ सोडून द्यायचा आणि एकदम मनात प्रेम आलं पाहिजे. अनृशंस्यम, अनृशंस्यम म्हणजे अतिशय सभ्यता, अतिशय दयाळूपणा किंवा अतिशय सौम्यता बोलण्यामध्ये. अनृशंस्यम. विनम्रता. आता इथे विनम्रता याचा अर्थ दुर्बलता नाही, काहीतरी चुकलंय आपलं, विनम्र भाव ठेवा, असं नाही आहे. प्रेमळपणाने म्हणजे आपला अहंकार दाखवायचं नाही आहे, याला म्हणणं विनम्रता.
हे जर सगळं असेल तर दुर्बलता नाही आहे. म्हणजे ही नम्रतेने वागणं हे कसलं लक्षण आहे? आपल्या उच्च बुद्धिमत्तेचा प्रभाव आहे हा. सर्वसामान्य नाही आहे, उच्च बुद्धिमत्ता आहे. आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप केलं की मगच दुसऱ्यांबद्दल प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतं. आणि मग अशी जर सौम्य स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची व्यक्ती असेल तर ती सगळ्यांना हवीशी वाटते. आणि काय आहे, आपलं जीवन सामाजिक जीवन आहे. म्हणजे समाजाशी बांधलेलं जीवन आहे. हा सामाजिक गुंता जर आपल्याला सोडवायचा असेल तर प्रत्येकाला, समर्थांचा श्लोक महत्त्वाचा आहे, मना सर्व लोकासी रे निववावे. प्रत्येकाला निववत गेलं पाहिजे, शांत करत गेलं पाहिजे. आणि ते नाटकीपणाने शांत करणं नाही. ते काय आहे, तुम्ही आम्ही काही हा शो नाही करू शकत. सामाजिक जर बंधनं माणसाला तोडायची असतील, सामाजिक बंधनं म्हणजे समाजाबरोबरच आपण जन्माला येतोय. समाजाशी बांधलेली जी आपली बंधनं आहेत ती जर माणसाला तोडायची असतील, तो जर गुंता सोडवायचा असेल तर स्वतःवर उपकार म्हणून सर्वांना निववत गेलं पाहिजे, सर्वांना शांत करत गेलं पाहिजे, सर्वांविषयी प्रेम बाळगलं पाहिजे मनामध्ये. अत्यंत शुद्ध मनामध्ये प्रेम बाळगायला हवं. सगळ्यांना आपलंसं केलं पाहिजे. आजपर्यंत असं म्हणतात की केवळ आणि केवळ एका माणसाला हे जमलेलं आहे आजपर्यंत, तो म्हणजे ऑरिस्टॉटल. त्याला कधी फार राग पण नव्हता टोकाचा आणि खूप उदासीनता, अतिसौम्यता असं पण नव्हतं. सगळं जिथल्या तिथे होतं त्याचं. म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती का, सगळ्या बाजूनी आपला स्वभाव हा सौम्य असायला पाहिजे. सौम्य याचा अर्थ धरसोड वृत्ती आणि फक्त समोरच्या विषयी प्रेम बाळगणं, बाकी काही नाही. काय माहिती का, शेवटी ना आपल्यालाच या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात. म्हणजे आत्ता जसं मी म्हटलं, कोणत्याही एक्स्ट्रीमला जाणं बरं नाही आहे. ऑरिस्टॉटलला जमलं होतं ते. फार राग लोभ नाही, फार अडून वागणं नाही, पण अतिसौम्यता पण नाही. जिथे पाहिजे तिथे पाहिजे ना कडक. त्याला तो सुवर्ण मध्य साधला होता. त्याच्याप्रमाणेच जर एका टोकाला जाणं झालं कुठेतरी आपल्या स्वभावाचं, आपल्या वृत्तीला जर अशी सवय असेल की सारखं एक टोक, म्हणजे काहीतरी प्रश्न विचारला ना, काहीतरी त्याचं उत्तर ठोस हवं, तसं नसतं. तसं ते नसतं. ठोस उत्तर नाही मिळत आपल्याला.
तर सारखी मनाची ॲडजस्टमेंट पाहिजे, कुठल्याही टोकाला जाणं नको आहे. कोणतंही टोक नाही. म्हणजे काय, एक उदाहरण आहे. टोकाला जाण्याची वृत्ती असली की काय होतं हे एक उदाहरण आहे. जडभरताच्या गोष्टी सगळ्यांना माहितीच असतील. या गोष्टी म्हणजे तो राजा, असं भगवान बुद्धांसारखंच झालं. मला काही फार सखोल गोष्ट सांगायची नाही, उदाहरण सांगायचं आहे त्याचं. राजा होता आणि अचानक त्याच्या बुद्धीत फरक पडला आणि तो सगळं सोडून वनामध्ये गेला. हे सगळं झालं. तप करण्यासाठी तो वनामध्ये गेला. किती मोठी गोष्ट मिळवली ना. म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यात म्हटलं तर त्यांनी फार मोठी गोष्ट मिळवलेली आहे. एक राजा, महालात राहणारा, सगळी सुख ज्याच्या पायाशी लोळतायत तो राजा. त्यांनी मिळवलं की नाही. कृपाच आहे ही, तुमच्या आमच्या मनात येत नाही. आत्ताच्या आत्ता सगळं सोडून त्याग करून निघून जावं किंवा कोणाला तरी म्हणावं चला हे सगळं घेऊन टाका तुम्ही, आम्ही कुठेतरी एका खोलीत राहतो, फक्त अंगावर एक आणि दोरीवर एक कपडा. असं आपल्याला होतं का? नाही होत. पण ते कृपाच झाली की नाही त्याच्यावर. आणि तो सगळं सोडून निघाला, वनामध्ये गेला, तपश्चर्या चालू केली. तप करता करता. म्हणजे काय आहे माहिती का, कुठेही काहीही होतं कारण केवळ हे विचित्र मन आहे आपल्याजवळ. कितीही मोठी गोष्ट तुम्ही साधली, ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मनातल्या वृत्ती ज्या असतात त्या उचंबळून वर येतात कुठेतरी. आणि त्याला एके दिवशी हरिण दिसलं, हरणावर हळूहळू प्रेम जडलं, हरणाची काळजी घ्यायला लागला. मग त्याचं सगळंच पालनपोषण आलं. कधी कधी त्याला साधनेला बसायला वेळ व्हायचा, कधी कधी साधना थोडी कमी जास्त व्हायची. असं करत करत एके दिवशी त्याला मरण यायला लागलं. आणि आता त्याचं मरण जवळ आलं. सतत त्याला 24 तास काळजी. बरं, स्वतःचं घरदार, कुटुंब, जे काय कुटुंबातली माणसं, काय सगळा महाल सोडून, राजवाडा सोडून, राज्य सोडून असा तो इथे आलेला आहे. आता सगळं एवढं सोडून त्या कशाची त्याला काळजी नाही बरं का. माझं कुटुंबाचं कसं होईल, माझं राज्य कसं चालेल, माझा महाल कसा चालेल, माझं हे कसं चालेल, काही नाही. माझ्या नगरातले लोक कसे राहतील माझ्या विला, त्या कशाचीही काळजी नाही. गंमत बघा काय असते. एवढं मोठं वैभव आणि ते सोडून तो वनात गेलेला आहे. त्या वैभवाची त्याला यत्किंचितही काळजी नाही. कसं टर्निंग पॉईंट येत असतात. आणि आता अगदी गॅरंटी ना प्रत्येकालाच, म्हणजे तुम्ही आम्ही जर असू तिथे तर बस याला अगदी पूर्णपणे वैराग्य आलेलं आहे, आता हा मोक्षाला जाणार असं वाटेल कोणालाही. आणि खरोखरी त्या मनाने मिळवलेलंच आहे ना त्यांनी. तितकं मिळवलं नाही का, ती अवस्था आली म्हणजे कशाची काळजी न करता तो वनात करतोय साधना. पण आता गंमत झाली हरणामुळे. हळूहळू त्याचं लक्ष सारखं, चला आता साधना खूपच झाली, बाळ झालं, हरिण माझं काय करत असेल, हरिण माझं काय करत असेल असं. मग त्याची काळजी घेण्यात त्याचा वेळ जायला लागला हळूहळू.
आणि म्हटलं ना तसं त्याचं मरण जवळ आलं. त्याला रात्रंदिवस काळजी कसली लागून राहिली, या हरणाचं माझ्या वाचून कसं होणार, कारण मी याला वाचवतोय सारखा प्राण्यांपासून, जंगली प्राण्यांपासून, त्याला खाऊ पिऊ घालतोय, सगळी त्याची काळजी घेतो. अतिशय सुंदर दिसणारं असं हरिण. आणि खरोखरी प्राण्यांवर मन जडलं ना की त्या प्राण्यांचे काय रूप बीप याच्याकडे लक्ष नसतं आपलं, त्यांच्या प्रत्येक हालचाली गोड वाटतात. आणि मग काय झालं की तो शेवटी हरिण 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 हा विचार घेऊन त्यांनी शरीर टाकलं. इतकं सगळं मोक्षप्राप्तीची पात्रता त्याच्या अंगी असताना तो आता पुढच्या जन्मी हरिण झाला. केवळ त्या एकदम प्रभावी विचारामुळे तो हरिण झाला. म्हणजे एककल्लीपणा आपल्यामध्ये असता कामा नये. एककल्लीपणा याचा अर्थ एक विचार घ्यायचा आणि त्याच्याच मागे राहायचं, त्याच्याच मागे राहायचं, त्याच्याच मागे राहायचं, हे नाही. आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्या गोष्टींची आपल्याला धरसोड हवी. एवढ्या मोठ्या राज्याची सुद्धा त्याला धरसोड होती. एवढं मोठं कुटुंब, एवढा मोठा महाल, सगळ्याची त्याला धरसोड झाली. त्याला हरणाची धरसोड होऊ नसती का शकली? पण मन कुठे गोता खातं सांगू नाही शकत. आणि म्हणूनच मनाला आपल्या प्रभावाखाली ठेवायला पाहिजे. मनाच्या प्रभावाखाली आपण जाता कामा नये. आणि हे होतं कशामुळे, तर सतत आपलं सूक्ष्म लक्ष राहिलं की, आणि ते कसं राहील तर सतत श्रुतिग्रंथांचा अभ्यास मनाला हवा आहे. कुठल्याही वेळी आपण आत्मपरीक्षण करावं की मी एकच एक वेळ घेऊन बसले आहे का, ते होता कामा नये. एककल्लीपणा येता कामा नये. एकच एक विचार, आणि मग ते काय होतं, ते बाकीची सगळी शक्ती नष्ट होते. आणि तो जो एक फालतू विचार असतो तो आपल्याला कुठेतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. म्हणून फक्त प्रत्येकाबद्दल सहानुभूती ठेवा तुम्ही, आणि त्या वर्तमान काळात जे असेल शक्य ते करा. बस, डोक्यावर घेऊन नाही बसायला सांगितलेलं. आता पुढचा प्रश्न आहे, कहाच धर्म हा सदा फलहा. सतत फळ देणारा धर्म कोणता आहे? जो धर्म सतत फळ देईल, अत्यंत पवित्र धर्म म्हणजे त्रयी धर्म. म्हणजे जे 3 वेद आहेत, या 3 वेदांमध्ये जे काही कर्मकांड सांगितलेलं आहे, जे काही ज्ञान दिलेलं आहे, ते सगळं आचरणात आणणं. कंटिन्युअसली फळ देणारा धर्म कोणता, तर 3 वेद. अथर्व वेद सोडून, अथर्व वेदाला पूर्वीच्या काळात मान्यता नव्हती. मान्यता नसण्याची अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अथर्ववेद हा 3 वेदांबरोबर अस्तित्वात आलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला दुय्यम स्थान दिलेलं आहे ऋषीमुनींनी.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र जास्त आहे, म्हणजे वैद्यक, आयुर्वेद. जीवनात महत्त्वाचं स्थान आहे या 3 वेदांना. ऋग्वेदामध्ये संपूर्ण कर्मकांड दिलेली आहेत, पण त्या प्रत्येक कर्माला कर्मकांड याचा अर्थ खराब नाही आहे. कांड म्हणजे प्रकरण, कांड कांड म्हणजे चॅप्टर, कर्माचा चॅप्टर, त्याला कर्मकांड म्हणायचं. तर कर्मकांड काय काय जीवनात करणं आवश्यक आहे, म्हणजे यज्ञ. ह्याचा सगळ्याचा अभ्यास आपण कसा करतो? अंतरयज्ञ ना, अंतर्यज्ञ साधना करून आणि कर्मांची आहुती द्यायची आहे. जास्तीच्या विचारांची आहुती द्यायची आहे, नको असलेल्या वासनांची आहुती द्यायची आहे. वेदांचं म्हणजे वेदात सांगितलेल्या गोष्टींचं जर माणसाने पालन केलं तर माणसाच्या जीवनाला समृद्धी येते. अनेक सूक्त आहेत त्याच्यामध्ये. ती जर सूक्त जशीच्या तशी म्हटली, जशीच्या तशी, ह्याचा अर्थ स्वरांनी युक्त अशी सूत्र म्हटली ती सूक्त, तर खूप फायदा होतो. आता वेदांमध्ये प्रमुख मी सांगते ना, वेदांमध्ये म्हणजे वेदांचा जो शेवटचा भाग आहे ना, उपनिषद, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये ओंकाराला महत्त्व दिलेलं आहे. हां, पण ओंकाराचं खरं महत्त्व छांदोग्य उपनिषदात दिलेलं आहे. ओंकाराला कोणता मंत्र म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? ओंकाराला मोक्ष मंत्रच म्हणतात. ज्यावेळी ओंकारातले 3 आपण हे म्हणतो ना, अ, उ आणि म, तर अ म्हटला महत्त्वाचं आहे.
त्या पद्धतीने तो अ म्हटला. अ म्हटला आपण, अ उच्चारला की संपूर्ण ऋग्वेदाचं पठण केल्याप्रमाणे, पण ते व्यवस्थित उच्चार तो झाला पाहिजे. मग त्यातला उ म्हटला की संपूर्ण यजुर्वेदाचं पठण झालं पाहिजे असा. अ उ म. अ चांगल्या रीतीने असं मेडिटेशन करत करत अ म्हटला की संपूर्ण ऋग्वेदाचं पठण केल्याची मान्यता आहे. उ म्हटला संपूर्ण यजुर्वेद म्हणण्याची मान्यता मिळते. आणि म म्हटला की संपूर्ण म्हटला की सामवेद म्हणण्याचं पुण्य मिळतं. शंकराचार्य तर सर्व म्हणतात की वेद हेच अंतिम प्रमाण आहे. वेद पठण करायला लागलं की आपोआप मनातली तिरस्करणीय भावना निघून जाते. वेद म्हणजे काय? इंटरनली वेद म्हणजे नेमकं काय? विद धातू आहे, विद. त्याच्यापासून वेद बनलाय. वेद म्हणजे जाणण्याची शक्ती. वेद म्हणजे जाणणे. काय जाणायचंय? बाकी सगळ्याच गोष्टी जीवनात जाणतो, पण अंतर्गत गोष्ट जाणली जात नाही. ती काय जाणायचंय? जाणायचं फक्त एकच आहे. या विश्वामध्ये जन्माला येऊन एकच जाणायचंय, ते म्हणजे माझं स्वरूप ईश्वरी स्वरूप आहे. म्हणजे कसं आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. विद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे काय माहिती आहे का? जाणणे म्हणजे काय समजावून घेणे नाही. वेद म्हणजे
अनुभवाच्या पातळीवर, शरीराच्या प्रेझेन्समध्ये, पण शरीराला नाही जाणायचं. हातावर कुठे डास बसलाय, कुठे मुंगी चावली आहे, शरीरावर नाही जाणवू द्यायचं आहे, पण शरीराच्या प्रेझेन्समध्ये ईश्वराचं स्वरूप जाणणं म्हणजे खरं वेदाचा साक्षात्कार झाला. अनुभवाच्या पातळीवर जाणणं, काय जाणणं तर ईश्वराचं अस्तित्व जाणणं म्हणजे वेद. त्याच्या पलीकडे वेद काही नाही. मग त्याच्यापेक्षा बेसिक थोडी पातळी म्हणजे यज्ञ. पण मग आंतरिक यज्ञ काय आहेत हे सुद्धा आपण शिकलेलोच आहे. कारण यज्ञ म्हणजे कर्मांची आहुती द्यायची, कर्म करायची आणि त्याची आहुती द्यायची, समर्पण भाव ठेवायचा, आपल्या विचारांची आहुती द्यायची, त्याग भावना ठेवायची, अहंकाराची आहुती द्यायची. हे सगळे प्रकार आहेत बेसिक पातळीवर. कोणत्याही मार्गाने जा. वेद, वेद हेच प्रमाण. म्हणजे काय ते वेद म्हणजे ग्रंथ असा नाही आहे त्याचा अर्थ. वेद हेच प्रमाण आयुष्याचं. म्हणजे काहीही नाही. शरीराच्या प्रेझेन्समध्ये ईश्वराचं अस्तित्व अंतरंगात जे आहे ते जाणवणं म्हणजे वेद. आणि म्हणून ओंकार हा बीजमंत्र आहे. ओंकाराच्या साधनेने ईश्वराचं आपल्यामध्ये असलेलं अस्तित्व ते ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. जाणीव पातळीवर जाणवणं म्हणजे वेद. आता काय आहे, पुढचा प्रश्न आहे, किम नियम्य न शोचंती. साधा अर्थ आहे, साधा. किम नियम्य न शोचंती. कशावर नियंत्रण ठेवून, कशाला नियमित करून. शुच शोच हा शब्द भगवद्गीतेमध्ये गेलेला आहे. शोच म्हणजे शोक करणे.
कशावर नियंत्रण ठेवलं म्हणजे न शोचंती, शोक होत नाही सर्वांना. कशावर नियंत्रण ठेवायचं? सर्वांना माहिती आहे तुम्हाला की मनावर नियंत्रण ठेवलं की आपल्याला शोक होत नाही. मन हे आपलं अतिशय शक्तिशाली साधन आहे. त्या मनाच्या मनात एकदा आलं की ते झालंच समजा. मग ते वाईट चांगलं हे नाही कळत, त्याला अजिबातच नाही कळत. मग त्याला जर कळत नाही आणि जर मनाच्या मनामध्ये आलं तर ते होतं म्हणजे होतंच, अशी मनाची शक्ती आहे. तर मनाला काय केलं पाहिजे? अशा मनाला संयमित केलं पाहिजे. अतिशय मोठी शक्ती आहे. मनाच्या साहाय्याने आपण काहीही मिळवू शकतो. म्हणजे परमेश्वरापर्यंत सुद्धा मनाच्या साहाय्याने पोचू शकतो. पण मन मात्र काय आहे माहिती का? अतिशय चंचल आहे. त्याच्यावर पूर्ण अवलंबून नाही राहू शकत. आणि मनाप्रमाणे आपण वागायला लागलं तर आपल्याला सतत क्षणिक सुख प्राप्त होतात. मन हे कसं आहे? चंचल आहे. एकदा इकडे बसतं, एकदा तिकडे बसतं. आणि मन हे इतकी मोठी शक्ती आहे की आपल्याला ते सारखं वस्तूंकडे, व्यक्तींकडे, घटनांकडे खेचत राहतं ते मन. त्यामुळे त्यांचा गुलाम, मनाचा गुलाम होणं किंवा मनाचं सेवक होणं बरोबर नाही आहे. मनाचा जर आपण सेवक झालो तर आपल्याला नेहमी क्षणिकच सुख मिळणार आहे आणि दुसरी सुख करत करत मरण प्राप्त होणार आहे. हे मन आहे ना, हे घोड्यावर बसतं. घोडा म्हणजे शरीर. घोड्यावर स्वार होतं आणि कसल्या भऱ्यारे मारतं शेवटी? दुःखाच्या. कारण त्याला नियंत्रण नाहीच आहे ना कोणाचं. पण तेच जर आपण मन नियंत्रित केलं तर तेच मन दुःखाचं कारणच होऊ शकणार नाही. मनावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे. ते सगळं आपल्या ताब्यात आणायला पाहिजे. म्हणजे मग दुःखाने विचलित होऊ शकणार नाही आपण. मन जर आपल्या ताब्यात असेल तर उत्कट आनंदाची शक्ती आपल्याला प्राप्त होते. मनाचा काय आहे माहिती का? आपल्याला वाटतं की नाही, अमका मनुष्य असा का वागतो, असं का करतो, पण असं कोणी करतं का वगैरे.
पण तरीसुद्धा एक नाही दोनदा किती वेळा सोडायचं, तो असाच का वागतो वगैरे असं आपण म्हणतो, सहसा सर्वसामान्यपणे असं म्हणतो. खरं तर काय आहे माहिती का, आपल्या मनाचा आपल्या चित्ताशी खूप संबंध आहे. चित्तामध्ये वासना राहतात, मनामध्ये विचार राहतात. पण या ज्या वासना आहेत, या वासनांच्या हातात विचारांचे लगाम आहेत. त्या वासना ते लगाम मोकळे सोडतात आणि कुठेही धावतं मग मन. कुठेही धावतं. आणि ज्याप्रमाणे आपल्या वासना आहेत, त्या ठराविक वासना वर आल्या, त्याचा योग्य काळ आल्या व नंतर की तशा वृत्ती उभ्या राहतात आपल्यामध्ये. आणि काही होऊ शकते. अचानक चांगला वागणारा माणूस वाईट वागायला लागतो, अचानक वाईट वागणारं सुधारतो, काहीही होतं. म्हणजे हे काही एवढंच होतं असं नाही, अनेक बदल होऊ शकतात. पण वासनांमुळे ठराविक वृत्ती निर्माण होतात. त्या वृत्ती, हे बघा, वासना शरीराला उठवू शकत नाहीत. क्रमवार आहे हे सगळं. वासनांशी संबंधित विचार आहेत, म्हणजे चित्ताशी संबंधित मन आहे आपलं. हे सायन्स आहे. म्हणजे जे जीवन ज्योत नावाचं बेसिक पुस्तक आहे चिन्मय मिशनचं, त्याच्यात हे सगळं शास्त्र आधी दिलेलं आहे. आणि मग वासना ठराविक वेळी ठराविक वासना वर आल्या की तशा वृत्ती उठतात अचानक. ते वृत्तीवर कोणाचा ताबा नसतो. त्याचं एकमेव कारण म्हणजे मन. मग या वृत्ती उठल्या की त्या मनातल्या विचारांना जागृत करतात. आता इथे गंमत आहे. मनातले विचार जागृत झाले. तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे, हे मनातले जे विचार आहेत ते आपल्या देहाला चालवतात. मनात उचंबळून विचार आला की याचा बदला घ्यायचाच आपण, की घेतातच लोक बदला. मग आणि कुठल्या वाईट मार्गाला जातात त्यांचंच त्यांना कळत नाही. पण आता हेच जर मन बुद्धीच्या ताब्यात असेल आणि तिथे बुद्धीने विवेक केला की नाही करायचं आपण हे, भलेही चित्तातल्या वासनांनी वृत्ती तयार केल्या आणि वृत्तींनी विचार तसे त्यांच्याप्रमाणे जागृत केले असले की आता विचारांना वृत्तींनी सांगितलं आता तुम्ही थैमान घाला, आणि तरीही ते मन जर बुद्धीच्या नियंत्रणाखाली असेल तर वाटेल तसं थैमान विचार घालत नाहीत. पण हे जर मनावर नियंत्रण नसेल बुद्धीचं, म्हणजे मनुष्य हा नेहमी बुद्धिवादी असायला पाहिजे. म्हणजे मनाप्रमाणे त्यांनी न वागता बुद्धीप्रमाणे वागावं. कारण मन हे देहाला चालवतं, मन हे शरीराला चालवतं. मनात विचार आला की आता आपण चहा प्यायचा, की देह उठतो, चहा बनवतो आणि चहा पितो. मनात विचार आला की आपण आता झोपायचं,
की देह उठतो आणि झोपायला जातो. मनात विचार आला की आता झोपायचंच नाही, आपण महत्त्वाचं काम आहे, की देह झोपत नाही. मनाचा सगळ्यात जवळचा संबंध देहाशी. देहाला चालवतं मन. इतकं महत्त्वाचं जर काम करतं मन, आणि त्या मनाला विवेक नाही आहे. मन म्हणजे विचारांचा प्रवाह. मनामध्ये सतत विचार येतात जातात. ते का येतात? तुम्ही मला एक सांगा. हवा, खूप हवा येते आतमध्ये. दार उघडलं की खूप हवा येते. ती राहते का तशीच? जाते. जाण्यासाठीच हवा येते. तसे ते विचार निघून जाण्यासाठीच ते येतात. फक्त मनातून ते पास होतात. बघा किती छान अरेंजमेंट आहे ईश्वराची, की हा देह चालवण्यासाठी या मनातून विचार पास होतात. मनाचं कार्य काय? मन म्हणजे काय? माइंड इज अ फ्लो ऑफ थॉट्स. कायम ही व्याख्या पाठ करायची. मन म्हणजे विचारांचा प्रवाह, विचारांचं डबकं नाही. नाहीतर देह चाललाच नसता. पण आपण डबकं करतो. कुठलेही विचार थोपवून धरले. एखादा मनुष्य चांगला की सारखाच तोच विचार करायचा. एखादी क्रिया मनाविरुद्ध घडली की सारखा तोच विचार करायचा. हे काय आहे? मानवी मनाचं वैशिष्ट्य. पण ते म्हणजे काय आहे? मनाचं गुलाम होणं आहे. आता मनामध्ये विचार काय येतात ते सांगते. आता सांगितल्यानुसार या देहाला जी नियतकर्म आहेत ती त्यावेळी ती नियतकर्म होण्यासाठी या देहाला काही कळत नाही. देह जड आहे, जड. त्याच्यापेक्षा सूक्ष्म मन आहे आणि त्याच्यापेक्षाही सूक्ष्म बुद्धी आहे. मग देहाला हलवण्यासाठी, देहाला विचार देण्यासाठी तो देह सक्रिय होतो मनाच्या आदेशामुळे, की आता उठ आणि हे कर, की तो देह करतो. मनाशी दोस्ती आहे देहाची. देहाचा बॉस आहे मन. आणि तो ते विचार करतो. ते झालं की तो विचार निघून जातो. आता मला सांगा, सकाळी विचार येतो, चला उठायला पाहिजे, आज इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, तिकडे जायचं. झालं. हा विचार परत येतो का हो दिवसभरातनं? म्हणजे आता समजा, चला उठा, आज लवकर जायचं आहे पुण्यात पोचलो, कार्यालयात काम केलं, घरी आलो. आता परत विचार येतो का तोच? चला उठा, आता आपल्याला जायचं आहे पुण्यात, असं विचार येतो का? नाही. म्हणजे मनाचं कार्य काय? विचारांचा प्रवाह होत असतो. आणि त्या प्रवाहातले विचार तिथून पास होताना देहाला काय काय करायला सांगत असतात. आणि ह्याच्यात आपण राहिलं पाहिजे, प्रेझेंटमध्ये. आत्ता माझं मन काय म्हणतंय ते करायचं, उठायचं, चालायला लागायचं. त्या नारद भक्ती सूत्रात पण आज म्हटलेलं आहे, अर्धक्षणंसुद्धा वाया घालवायचा नाही. आत्ता जर एखादा विचार आला असेल तर अर्धा क्षणसुद्धा वाया घालवायचा नाही. आत्ता मला विचार आला, खूप सुंदर परमेश्वराची भक्ती करावीशी वाटते, आता मी काय करीन? गुढीपाडव्यापासून चालू करीन. नाही, मग ते नाही बरोबर. त्याची वाट कोण पाहते? आत्ता विचार आला, आत्ता केलं. गुढीपाडव्यापासून करायचं असेल तर ते कधीच करणार नाही. मग हे मनाची क्रियाशीलता आहे, हे मनाची सगळं वैशिष्ट्य आहे. त्या देहासाठी, त्या देहाच्या विशिष्ट मनातून ते विचार पास होतात आणि तो देह तसं करतो. याला बॅकग्राऊंड कशाचं आहे ते तुम्हाला सांगितलं मी, की वासनांचं बॅकग्राऊंड आहे.
आता हे जरी सगळं भलेही असलं, कारण वासनांप्रमाणेच आपली नियत कर्म ठरलेली आहे, त्यात वावगं काहीही नाही आहे. वावगं काय आहे फक्त माहिती का, वासना कुठेही नेतात, मनाला तर काही कळत नाही. आणि म्हणून मनाला ज्याप्रमाणे देहाला समजत नाही कोणती क्रिया करायची मन सांगतं, त्याप्रमाणे कोणता विचार योग्य आहे अयोग्य आहे हे मनाला कळत नाही, ते बुद्धी सांगते. मग माणसाच्या हातात आता काय आहे, तुम्ही म्हणाल काहीच नाही, पण आहे. मनाच्या विचारांनी वागायचं आहे का बुद्धीच्या विवेकाने वागायचं आहे. आत्ताच्या आत्ता एखादा इतका वाईट वागतोय की त्याला मारावंसं वाटतंय मला काठी घेऊन, पण ते लहानपणी ठीक होतं. तुम्ही जर आता काठ्या उगारल्या तर पोलीस येतील ना, हे भान आहे का. पहिली ही गोष्ट. दुसरी, इतका राग येतो कसा, म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय आहे, माझं मन म्हणतंय की याला खूप मारावं, पण माझी बुद्धी काय सांगते, मारणं योग्य आहे का अयोग्य आहे, विवेक करते ती बुद्धी. नाही, त्याच्यापेक्षा नीट शब्दात समजावून सांगावं. माझ्या मनात विचार आला समोरच्याचा अपमान करावा. आजकाल अपमान हा खूप गोड शब्दात करतात. हां, तसा जरी विचार आला तरी ते योग्य आहे का, नाही. माणसाच्या मनाची अहिंसा करणं योग्य नाही आहे, हे बुद्धी सांगते. वासनांप्रमाणे वृत्ती, वृत्तींप्रमाणे विचार, विचारांप्रमाणे देह, हे जरी असलं तरी सर्वात सूक्ष्म आणि जिच्याकडे विवेक आहे ती बुद्धी, तिच्या नियंत्रणाखाली फक्त मन एकटं असेल तर काहीही विचित्र होत नाही. आणि त्या बुद्धीच्या नियंत्रणाखाली ठेवणं हे कोणाचं काम आहे मग, माझं काम आहे. त्याचं कारण बुद्धीचा बॉस मी आहे, मी म्हणजे चैतन्य. बुद्धीहूनही अतिसूक्ष्म मी आहे. माझं नियंत्रण बुद्धीवर, की हे बुद्धी तू मनाला आपल्या नियंत्रणात ठेव. मी मनाला नियंत्रणात ठेवू शकणार आहे का, मला सांगा. मी नाही ठेवू शकत मनाला नियंत्रणात, माझी बुद्धी ठेवू शकते. कारण परमेश्वराने ज्याला त्याला जी ती कामं दिलेली आहेत. माझी बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे, माझी बुद्धी जागृत झाली पाहिजे. मी काय फक्त करू शकणार आहे, मी आता योग्य अयोग्य विवेक केला पाहिजे असं मी करू शकते. माझं कनेक्शन बुद्धीशी आहे. तो योग्य अयोग्य विवेक झाला की मग मन आपोआप नियंत्रणात येतं. याच्यावर परत अजून आपण ह्याच्यावर विचार करूया उद्या. आज थांबायला हवं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.